आले नव्हते इथं, आता फर्स्ट टाइम आले. पण मला यायचं भेटायचं पण होतं. मॅडमच मला 2 वेळा भेटलेल्या. पण मला आता फर्स्ट टाइम मी क्लासमध्ये आले. पण एवढं छान घेतात की आपल्याला जे नॉलेज म्हणजे माहिती नसतंय, पण यांच्याकडून आपल्याला सगळं नॉलेज मिळते. आणि मेकअप तर काय सांगायलाच नको. आपण जे दिवसभर मेकअप केलेला असतोय ते अजिबात म्हणजे दिवसभर राहते. असं नाही आहे की आपल्या म्हणजे काय काय आपलं 1 तास असं काही नाही आहे दिवसभर. आणि म्हणजे असं तक्रार कोणाची येत नाही. सगळं मेकअप वगैरे छान असतं. प्रोडक्ट पण सगळे चांगले असतात. होती ना त्यावेळी तिचं काहीच येत नव्हतं. करेक्शन होत नव्हतं. स्वतः कारण मॅडम तिला डार्क केलं मला. सर्कल खूप भरपूर. होते. हा. ती मेकअप पुसायला लावली आणि करायला. मला टेन्शन आलेलं की मी शिकत नाही असं. पण मॅडम मला स्वतः बसून माझ्यावरती मेकअप केल्या. मला वाटत होतं की मला येणार नाही. मला आठवते आम्ही खाली स्टेज आहे, माझ्याकडे फोटोज पण आहे. आणि मला वाटत होते की मला मेकअप येणार नाही. पण मॅडमांनी मला धाडस दाखवली की असं नाही येतंय आपल्याला. मग माझ्यावरती केल्यानंतर ना मला धाडस झाली. आणि मी केल्यानंतर ना म्हणजे मला म्हणजे असं जास्त फोर्स म्हणजे असं भीती नाही वाटली की मला येणार असं. म्हणून मी स्वतः शिकले. आणि आज मला असं म्हणजे कमी वाटत नाही की माझं पास म्हणजे असं आपल्याला एवढा वेळ लागतोय ना की 1-1 तास. पण आता एवढा नाही. आपला टाइम जे हे होतंय म्हणजे लवकर फास्ट होते आपला मेकअप. आणि मॅडम आपल्याकडे मागं लागून घेतात ना, हे बरोबर घेतात. कारण का त्यांनी आपल्यासाठीच एवढं हे करत असतात की फास्ट डेमो सेक्शन वगैरे असतं, हे सगळं चांगलं येतं. आणि मला तर आवडते भरपूर. गिव्हअप नका करू कुठल्याही गोष्टी. झाले मला 1-2 वर्ष तरी झाले शिकून. 15 ऑगस्टला आपली बॅच आमची स्टार्ट झालेली. 9व्या बॅचची मी स्टुडंट आहे मॅडमांची. पण भरपूर सुधारणा वेळ लागतो. काही जणांना 6 महिने लागतो. पण मी यांच्यामधून शिकूनच सक्सेसफुल झाले. हा, असं हे मात्र खरं आहे. कारण का त्यांनी आपल्याला काहीतरी सांगतात पुढे जाण्यासाठी. असं आहे. मी भरपूर क्लास पण केलाय. भरपूर कुठं सेमिनार केले, क्लास केले, सलूनचं पण क्लास केले. पण मी यांच्याकडे जे महिनाभरात जे म्हणजे घेतले यांच्याकडून, पण ते असं म्हणजे कधीही एवढं हे नाही आहे. असं विसरता पण येत नाही. एवढं छान शिकवलं. आणि त्यांच्यामुळेच मी आजपर्यंत इथं आहे. तुझी मेहनत पण आहे. पण जास्त मॅडमांनी आपल्याला सपोर्ट केली ना शिकवण्यामध्ये. हे ते नसतं. त्यामुळे जिथं चुकेल कधी पण आपण एनिवेला म्हणजे प्रॉब्लेम असं सांगेल की एका कॉलवर आपल्याला सगळं सांगतात. असं आहे. आपण जरी एकदा त्यांनी कॉल नाही जरी उचलला तरी त्यांनी नंतर न करून सांगतात. असं नाही आहे की बाबा आपण केलो आणि त्यांनी नाही उचलले, असं कधीच नाही. तर आपल्याला जेवढं मॅडम नॉलेज देतील त्याच्यामध्ये आणि जेवढं शिकवतील ते आपल्याला पहिला प्रॅक्टिस करायला पाहिजे. हे महत्वाचं आहे. जेवढं मॅडम घेतील त्यांच्याकडे तर भरपूर नॉलेज आहे. जेवढं घेईल तेवढं कमीच पडते आपल्याला. असं आहे. आपण एक वेळेला कंटाळत, पण मॅडम कंटाळत नाही. 1 दिवस सुट्टी देत नाही. हे आम्हाला संडेला सुद्धा सुट्टी नव्हती मॅडमांच्याकडून. असं आम्ही घ्यायचो. पण मॅडम कधीच म्हणजे असं कंटाळा नाहीये की बाबा हे एवढं झालंय ना, आपण आपल्याला वाटते की बास एवढंच. पण नाही मॅडमांचं तसं. मॅडम म्हणजे आपल्याला घेतातच, करून घेतात आपल्याकडून जास्त. असं आहे. आणि त्यांचं शिकवणं हे म्हणजे खरंच चांगलं आहे आपल्याला. म्हणजे मला तर काय एवढं बोलता येत नाही, पण मला माझ्या मनाला जे मॅडमांच्या बद्दल वाटते ते आता तुम्ही समजून घ्या की मी बोलण्यावर